संस्कृतवाणी कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. प्रसाद अर्जुनेचा सप्रेम नमस्कार. आषाढस्य प्रथम दिवसे. रसिक हो, येत्या 6 तारखेला महाकवी कालिदास दिन. त्यानिमित्त आजच्या आपल्या संस्कृतवाणी कार्यक्रमात जाणून घेऊया कवी कालिदास यांच्या मेघदूत या काव्याबद्दल. कार्यक्रमात सहभाग आहे रघुवीर रामद. नमो नमः. मी रघुवीर रवींद्र रामदासी. आज आपण महाकवी कालिदास यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. या निमित्ताने महाकवी कालिदासांच्या साहित्याबद्दल चिंतन करत असताना खरोखर सर्वप्रथम सर्वांच्याच मनामध्ये येतो तो हा श्लोक. पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस महान कवींची गणना सुरू झाली त्यावेळेस प्रथम नाम कालिदासांचं आलं. त्यानंतर अशा तोडीचा असा कोणी कवी आहे का याबद्दल ज्यावेळेस विचार होऊ लागला त्यावेळेस एकही नाव पुढं आलं नाही आणि त्यामुळं अनामिका ही सार्थ झाली. याचाच अर्थ ते नाव मिळालं नाही. म्हणजेच संस्कृत साहित्यातील एक महान कवी कुलगुरू कालिदास यांच्या साहित्याबद्दल चिंतन करत असताना आपल्याला त्यांच्या साहित्याचे विविध पैलू, त्यांच्या लेखनाचे विविध पैलू, त्याचप्रमाणे भाषाशैलीचे देखील विविध पैलू यांचा अभ्यास करता येईल. आषाढस्य प्रथम दिवसे असं म्हणलं की आपल्याला आठवण येते ती महाकवी कालिदासांची, त्यांच्या मेघदूताचे. आणि त्याचबरोबर नुकताच प्रारंभ झालेला हा वर्षाकाल जो सर्वांना हवाहवासा वाटतो, आनंददायक, उल्हासदायक, प्रेरक आणि सचेतन करणारा असा असतो. जणू काही मानवी जीवनातील एका नवीन पालवीला त्या ठिकाणी आपण जन्म देतोय की काय, एक नवीन पालवी फुटते की काय, याप्रमाणेच आपला तो कालखंड असतो. आणि याच कालखंडामध्ये आपल्याला आठवतं ते म्हणजे काव्य. त्यातही महाकवी कालिदासांचं काव्य, त्यातही मेघदूत. मग प्रतिवर्षी आषाढस्य प्रथम दिवसे यावेळेस महाकवी कालिदासांचंच चिंतन का केलं जातं, किंवा हा दिवस हा आपण विशेषत्वे का संपन्न करतो, याबद्दल आपण विचार करत असताना मेघदूत हे विश्वातील प्रथम दूत काव्य आहे की आपल्या मनातील भावभावना काव्याच्या माध्यमातून दूताकरवी पाठवणे, अशा संदर्भातील लेखन हे महाकवी कालिदासांनी केलं. याही पलीकडे जाऊन मेघदूताच्या संदर्भाने चिंतन करत असताना मेघदूत हे केवळ दूतकाव्य किंवा मेघदूत हे केवळ पत्नीच्या विरहात लिहिलेलं विरह काव्य एवढंच नाही, तर याच्या पलीकडे जाऊन एक अभ्यासक म्हणून, संस्कृत भाषा अभ्यासक म्हणून आपण याकडे विविध दृष्टीने पाहू शकतो. यामध्ये सर्वप्रथम आपण जर महाकवी कालिदासांचा काल पाहिला तर इसवी सनाचं 4 ते 5 शतक हा महाकवी कालिदासांचा जीवनकाल विद्वानांच्या मते मान्य आहे. या दृष्टीने विचार करत असताना राजा भोजाच्या पदरी असणारे महाकवी कालिदास त्यांच्या आदेशानुसार नागपूरस्थ नंदीवर्धन या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी असणारं प्रशासन ते पाहू लागतात, त्या ठिकाणी सहाय्य करू लागतात. आणि याच वेळेस त्या रामगिरीच्या पर्वतावर असाच वर्षारंभ असताना महाकवी कालिदासांच्या मनामध्ये सुद्धा आपल्या कुटुंबाची, आपल्या पत्नीची ज्यावेळेस आठवण येते त्यावेळेस जन्म होतो तो मेघदूताचा. मग या मेघदूताचं चिंतन आपण विविध पैलूंनी कसं करणार आहोत, तर यामध्ये केवळ विरह अवस्था, केवळ प्रेमभावना किंवा पत्नी प्रेम एवढाच विषय नसून यामध्ये आपल्याला प्राकृतिक चित्रण पाहायला मिळेल, यामध्ये आपल्याला मनोवैज्ञानिक चित्रण पाहायला मिळेल, यामध्ये ऐतिहासिक आणि भौगोलिक चित्रण पाहायला मिळेल. याही पलीकडे जाऊन सांगीतिक दर्शनाचा एक वेगळा अनुभव आपल्याला या मेघदूताच्या काव्याच्या माध्यमातून अनुभवता येईल. प्रकृती चित्रण करताना महाकवी कालिदास म्हणतात, जानामि त्वां प्रकृती पुरुषम, की हे प्रकृती पुरुषा मी तुला जाणतो, तुझी ही विविध रूपं ही मला माहीत आहेत.
म्हणजे इतका घनिष्ठ संबंध या प्रकृतीशी, या निसर्गाशी महाकवी कालिदासांचा आहे. त्यामुळे निसर्गेति प्रीतिमंतम असं मी नेहमी कालिदासांबद्दल म्हणत असतो. कारण कालिदासांच्या एकूण काव्यामध्ये आपल्याला केवळ प्रकृतीचं चित्रण आहे असंच नाही, तर त्यामध्ये काही विज्ञान तत्वसुद्धा पाहायला मिळतात. सूक्ष्म अभ्यास करता आपल्याला ही तत्व पाहता येतील. उदाहरणार्थ, आपण मेघाची व्याख्या ही जर कालिदासांच्या दृष्टीने पाहायची म्हणलं तर आपल्याला सहज दिसून येईल. पूर्व मेघातील 5व्या श्लोकात महाकवी कालिदास म्हणतात, धूमज्योती सलिल मरुताम सन्निपातक्व मेघा. अर्थात धूम, ज्योती, सलिल, मरुत म्हणजेच धूर, अग्नी, पाणी आणि वारा यांच्या संयोगातून मेघाची निर्मिती होते. थोडक्यात काव्याच्या प्रारंभीच मेघाचा जन्म ही एक सुंदर कल्पना कालिदासांनी या काव्यामध्ये मांडलेली आहे. याही पलीकडे जाऊन आपण ज्यावेळेस या मेघाला कालिदास मार्ग क्रमण्यासाठी दिग्दर्शन करतात, त्यावेळेस त्याचाही आपण ज्यावेळेस बारकाईनं अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे कळेल की मान्सून जाण्याचा आणि मान्सून परतीचा जो मार्ग आहे तो मार्गच महाकवी कालिदासांनी मेघदूतामध्ये मेघाच्या माध्यमातून मांडलेला दिसून येतो. यातून कालिदासांचं भौगोलिक चिंतन किती मोठ्या प्रमाणात होतं हे आपल्याला समजून येईल. याही पलीकडे एक अभ्यासक म्हणून आपल्याला अजून बऱ्याचशा अभिरुचिदायक अशा गोष्टी पाहायला मिळतील. त्यामध्ये पूर्व मेघातील 6व्या श्लोकात कालिदास म्हणतात, जातम वंशे भुवनविदिते पुष्करावर्तकानाम, की हे मेघा तुझा वंश कोणता आहे हे सुद्धा मला माहिती आहे. हे सांगत असताना महाकवी कालिदास या ठिकाणी प्रमुख 4 प्रकारच्या मेघांचं वर्णन करतात. मग कोणकोणते आहेत ते मेघ? पुष्कर, आवर्तक, संवर्तक आणि द्रोण. कालिदासांचं हे मेघविषयक चिंतन करत असताना आपल्याला या मेघांची सुद्धा थोडीशी माहिती घ्यावी लागेल. कारण पुष्कर नावाचे जे मेघ आहेत हे खूप उंचावरून वाहणारे असतात. आजही आपण भूगोलामध्ये अभ्यास करत असताना या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकतो. तर हे पुष्कर नावाचे जे मेघ आहेत तुषारवर्ती आहेत. तर आवर्तक नावाचे मेघ हे आवर्ती म्हणजेच फिरून फिरून येणारे आहेत. तृतीय प्रकार जो सांगितलेला आहे संवर्तक, हे नावाप्रमाणेच प्रलयंकारी आहेत. साधारणतः 20,000 फूट उंचीवरून धावणारे हे मेघ हे अत्यंत प्रलय निर्माण करणारे आहेत, संकट निर्माण करणारे आहेत. याच्याबद्दलचा आपल्याला संदर्भ देखील श्रीमद भागवतामध्ये सापडतो. म्हणजे महाकवी कालिदासांचा पुराण काव्यांचा सुद्धा किती अभ्यास आहे हे यातून आपल्याला लक्षात येईल. श्रीमद भागवतातील दशमस्कंदामध्ये इंद्राने व्रजनगरीला नष्ट करण्यासाठी संवर्तकाला पाठवले असं वर्णन आहे. गणम सांवर्तकं नाम प्रेषयामास गोत्रभिद असं वर्णन आपल्याला श्रीमद भागवतामध्ये सापडतं. म्हणजे यातूनच महाकवी कालिदासांनी केलेलं वर्णन हे किती समर्पक आहे हे आपल्याला कळतं. आणि शेवटचा प्रकार तो म्हणजे द्रोण, जे अत्यंत मोठमोठे अशा प्रकारचे मेघ असतात, अवाढव्य मेघ असतात, पुष्कळ पाण्याने भरलेले असतात आणि यांच्यामध्ये इतकी शक्ती असते. कालिदास म्हणतात, अर्हस्येहम शमयितुमलम वारिधारा सहस्रैः. हजारो धारांनी या पृथ्वीला पाण्याने भिजवण्याची क्षमता राखणारे मेघ म्हणजे द्रोण. कालिदासांनी मेघदूत लिहिलं म्हणजे मेघांचा किती अभ्यास किंवा मेघांचं किती चिंतन केलंय हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. याही पलीकडे जात असताना या प्रकृती चित्रणामध्ये या भौगोलिक रचनेचा अभ्यास महाकवी कालिदासांनी किती केला आहे हे आपल्याला लक्षात येईल. किती मेघाला जाताना म्हणतात की ज्यावेळेस तू अवंती नगरीला जाशील त्यावेळेस तुला मार्गामध्ये उज्जैनी लागेल, त्या ठिकाणी कल्लेश्वराचं तू दर्शन कर, कल्लेश्वराला आलिंगन दे आणि मगच पुढे जा. यातून महाकवी कालिदासांचं शिवप्रेम, शिवभक्ती हे आपल्याला पाहायला मिळते. याही पलीकडे चिंतन करत असताना कालिदासांचं एक वेगळं रूप किंवा वेगळा अभ्यास मेघदूताच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. तो म्हणजे नारी आणि काम. वस्तुतः वर्षाकाल
हा कामनिर्मिती करणारा असतो. अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात हा काल घालवावा असंच वाटत असतं. आणि त्यामध्ये नारीकाम हा विषय मांडत असताना त्यामध्ये ज्याला आपण स्त्री मानसशास्त्र म्हणतो याचा सूक्ष्म अभ्यास महाकवी कालिदासांचा किती होता हे आपल्याला त्यांच्याच काव्यातील काही वचनांवरून लक्षात येईल. पहा, उत्तर मेघामध्ये 20व्या श्लोकात कालिदास म्हणतात, दूरी भूते मयी सहचरे चक्रवाकी मी वैकाम. म्हणजे स्त्रीची स्वभाव भावना काय आहे, तिच्या मनाची अवस्था कशा प्रकारची आहे, हे कालिदासांनी अचूकपणे यातून वर्णन केलेलं आहे. मद्गेहिन्या प्रिय इति सखे चेतसा कातरेण. उत्तर मेघामध्ये ही स्त्रीच्या मनातली असणारी पतीबद्दलची व्याकुळता हे सुद्धा कालिदास अचूकपणे हेरतात. याही पलीकडे तांच्यावश्यम दिवस गणना तत्परामेक पत्नीम. म्हणजे त्या पत्नीची एकटेपणाची भावना काय आहे ही सुद्धा या ठिकाणी उल्लेखित करण्यासाठी महाकवी कालिदास अजिबात विसरत नाहीत. एकूणच स्त्रीमन, स्त्रीच्या मनाची अवस्था, भावविभोरपणा याचं उत्तम उत्तम उदाहरण म्हणजे मेघदूत हे काव्य आहे. याच कालखंडामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या भावना किती उत्कट असतात या मनोवस्थेचं वर्णन कालिदासांनी एका अर्ध्या पंक्तीमध्ये खूप छान पद्धतीनं केलेलं आहे. महाकवी कालिदास म्हणतात, कामार्ता ही प्रकृतिकृपणा चेतनाश्चेतनेषु. म्हणजेच काय, कामी व्यक्तीला त्या ठिकाणी चेतन आणि अचेतन अशा कोणत्याही घटकाचं त्या ठिकाणी भान राहत नाही. अर्थात कालिदासांनी मनाची ही अवस्था अत्यंत चपखलपणे या ठिकाणी वर्णन केलेली आहे. याही पलीकडे जाऊन मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून कालिदासांनी या मेघांचं, या वर्षाकालाचं, या पर्जन्यकालाचं फार छान वर्णन केलेलं आहे. संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोदः प्रियायाः संदेशं मे हरधनपती क्रोधविश्लेषितस्य. पूर्व मेघामध्येच महाकवी कालिदास या मेघाला म्हणतात की मनुष्य कितीही संतप्त झाला असेल, मनातून असंतोष असेल, तरी सुद्धा त्याच्या मनातील तो संतप्तपणा कमी करण्याचं सामर्थ्य हे मेघा तुझ्याकडे आहे. त्यामुळे माझ्या पत्नीची जी काही अवस्था झाली असेल तद्वत माझीही जी अवस्था असेल, ही अवस्था, ही व्याकुळता जर कोणी कमी करू शकत असेल तर या संदेशाद्वारे हे मेघा तू करू शकतोस. या वर्णनांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी कालिदासांचं वैज्ञानिक तत्व, भौगोलिक तत्व, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं काही ऐतिहासिक वर्णनं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. महाकवी कालिदासांनी रघुवंशामध्ये केलेल्या रघुवंशातील सर्व राजांची वर्णनं ही आपल्याला पाहता येतील. विशेषतः रघुवंशातील 13व्या सर्गामध्ये पुष्पक विमानाचा प्रवास याबद्दल कालिदासांनी जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनावर आधारित केवळ या एका सर्गावर आपल्या सांगलीच्या काही ग.रा. पुरोहित यांचे जावई डॉक्टर S.V. भावे यांनी याच्यावर स्वतः संशोधन केलं. स्वतः कालिदासांनी वर्णन केल्याप्रमाणे विमानाचा मार्ग आखला आणि त्यानुसार कालिदासांनी वर्णन केलेला मार्ग योग्य आहे का याची खात्री केली असता अत्यंत अचूक वर्णन कालिदासांनी आपल्या काव्यातून केलं आहे. हे स्पष्टपणे त्यांनी आपल्या पुष्पक विमानाने पंख पसरले या पुस्तकामध्ये केलेलं आहे. अर्थात कालिदासांचं भौगोलिक चित्रण, कालिदासांचं ऐतिहासिक वर्णन या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला कालिदास हे श्रेष्ठ वाटतात, महान वाटतात ते याच कारणांमुळे. कारण कालिदासांच्या साहित्याला, कालिदासांच्या शैलीला, कालिदासांच्या काव्याला ही एक शास्त्रीय जोड आहे. अभिज्ञान शाकुंतल सारखं नाटक ज्यावेळेस जर्मन कवी गटे वाचतो त्यावेळेस तो डोक्यावर घेऊन नाचायला लागतो. आणि म्हणूनच कालिदासांबद्दल म्हणावं वाटतं, विद्वद्भि पूजनीयंच कविं भारतभूषणम गिर्वाण भारती पुत्रम कालिदासन नमामितम. की खरोखर हा गिर्वाणवाणीचा पुत्र आहे आणि आपल्या भरतभूमीचं भूषण आहे. अशा
या महाकवी कालिदासांचं आज या निमित्ताने आपण स्मरण करत आहोत. या निमित्ताने त्यांचे विविध साहित्य हे आपण नित्य निरंतर वाचून त्याचा रसास्वाद आपण सर्व रसिकांनी घ्यावा, सर्व भाषाभ्यासकांनी घ्यावा. त्यातील शास्त्रीय तत्त्व जाणावं. केवळ काव्य लिहिलंय एवढंच नाही, केवळ अलंकार किंवा छंदवृत्ती साधली एवढंच नाही, तर त्याही पलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये असणारा शास्त्रीय अभ्यास याचं सुद्धा चिंतन या निमित्ताने करता येईल. आणि याच कालिदासांच्या रामटेकस्थ असणाऱ्या या स्मारकाला 2008मध्ये ज्यावेळेस प्रथम भेट देण्याचा योग आला, कालिदासांचा प्रभाव इतका होता की त्यावेळेस कालिदासांवरील या अष्टकामध्ये मी त्यांच्या समग्र साहित्याचं वर्णन केलं आणि अंततोगत्वा एवढंच म्हणतो, रामदासी कुलोत्पन्नो रघुवीरेति नामभाग कालिदास प्रीती वशादेतत कुर्वेहम गौरवाष्टकम. हे कालिदासांवरचं प्रेम आहे, त्याच्या असणाऱ्या या सर्व रसिक श्रोत्यांचं प्रेम आहे, त्याच्या साहित्यशास्त्राचा रसास्वाद घेणाऱ्या प्रत्येक अभ्यासकाचं प्रेम आहे. आणि हे नित्य निरंतर असणारं शास्त्राधारित असणारं रसात्मक अभ्यास किंवा अध्ययन हा नित्य निरंतर आपणा सर्वांच्यासाठी हा नित्य नूतनत्व देणारं राहो, हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. जयतु संस्कृतम. आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदास दिनानिमित्त त्यांच्या मेघदूत या काव्याबद्दल आपण जाणून घेतलं. सहभाग होता रघुवीर रामदासी यांचा. बराय तर श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रसाद अर्जुनेला आता निरोप द्या. नमस्कार.